वाढत्या उन्हाच्या झळा असह्य होत असताना आता पाणी टंचाईनं डोकं वर काढलंय। यवतमाळमध्ये तर नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे। नदी, नाले, विहिरी, बोर पूर्णतः कोरडे पडलेत। त्यामुळे सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। त्यात पुसद तालुक्यातील बुटी ई, वडसद, रामपूर ई या 3 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे। काही गावात टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय। गिर भी जाते तो बोलता तुमको चोट गिट लगी हुई है तो हॉस्पिटल में जाओ, ऐसा बोलता वो हमारे को। लेकिन हमारे को पानी से बहुत परेशानी है, ऐसा परेशानी है कि हमको 12 मास वज करना पड़ता है। हमें एक ही बावड़ी है, हम सब लोग वहीं जाते, वहीं पानी पीते। पर गिरने का डर है, मरने का डर है, कभी मर सकते कभी जी सकते, वो कोई पता नहीं, कोई अंदाज नहीं लगता। वो एक ही बावड़ी का पानी धूप में उन्हाले में बहुत मुश्किल से पानी लाते, बहुत येले से पानी लाते। हमारे जवान बाल बच्चे हैं, हमारे जवान छोकरे बच्चे हैं, उसका गिरने का डर रहता। कभी गिर जाता, पावर फिसल जाता, कभी हंडा गिर जाता, कभी कुछ गिर जाता। वो हमारे हथेली पे जान लेके, हथेली पे जीव लेके वो बावड़ी में उतरते, हथेली पे जीव लेके वो बावड़ी से पानी निकाल के ऊपर ऊपर आते। हमेरे को बहुत परेशान है मालक, हमेरे को पानी का व्यवस्थित बंदोबस्त लगा दो। एक महिला को ऐसा धक्का लग गया ना तो पूरा महिला बावड़ी में गिर के मरने का डर हो जाता है उधर। पर नीचे ऐसा पड़ गया, गिर गया तो नीचे से निकल के आने का बहुत ही परेशान हो जाता, नहीं निकलता। उधर गार्डन भी है, सभी है उधर में। तर ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातल्या घोडबंदर रोड या ठिकाणी सुद्धा तो आता टँकरसाठी प्रसिद्ध झालाय। सध्या इथे 24 तास पाण्याचे टँकर फिरताना दिसतायत। तब्बल 500 टँकरने इथे पाणी पुरवठा करण्यात येतो। टँकरच्या पाण्यासाठी इथल्या एका सोसायटीला महिन्याकाठी 4 ते 6 लाखांचा खर्च येतोय। पाणी वाया घालवल्यास या सोसायट्यांमध्ये 2,500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो। नियमानुसार प्रत्येक ठाणेकराला दररोज किमान 95 लिटर पाणी मिळालं पाहिजे, पण आता हा आकडा 44 लिटरवरती पोहोचलाय। कोट्यवधींची घरं तर घेतली, पण पाणी आणायचं कुठून असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। ठाणे शहर या शहरात राहण्याकरता पसंती मुंबईनंतर दिली जाते आणि त्यातही घोडबंदर असा भाग आहे ज्या ठिकाणी आपलं घर असावं हे अनेकांना वाटतं। पण याच घोडबंदरमध्ये जर आपण घर घेतलं तर मेंटेनन्ससोबतच किंवा त्याहीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो या घोडबंदरवासियांना, तो म्हणजे पाण्यासाठी। मी भाईंदरपाडा येथील एका सोसायटीमध्ये आहे। रोजा इलाइट बी विंग आहे, ही या इमारतीमध्ये आहे। इथं जस्ट हे बिल्डिंगचं नाव आणि इथले नियम असं होतो, म्हणजे लिहिले पाणी जपून वापरावे, तसंच पाण्याचे नळ घराबाहेर पडताना बंद करावेत। सदर संदर्भात योग्य ती काळजी न घेतल्यास व पाणी वाया गेल्यास 2,500 रुपये दंड इथं लावण्यात येईल अशी सूचना सोसायटीने केलेली आहे। आमचं दुर्दैव आहे की एकदाही आम्हाला कोणाला दंड करता नाही आला, कारण नळाला पाणीच येतं तर दंड कोणाला लावणार। आणि दुसरी गोष्ट, हा एरियामध्ये आम्ही एवढे त्रस्त आहोत की पाणी जे आम्हाला TMCकडून यायला पाहिजे ते तर मिळतच नाही आहे। आणि ते टँकर आम्हाला महिन्यातून पहिले 5 लागायचे, आता 25 लागतात। म्हणजे आमचा जो काय खर्च होता तो एवढा वाढला आहे की आम्ही सोसायटी मेंटेन नाही करू शकत। पाण्याच्या नियोजनानुसार आम्ही आमच्या ड्युट्या वाटून घेतलेल्या आहेत। पाण्यामुळे आमची एवढी धावपळ होते, जो रेग्युलर जायचा ऑफिसचा टायमिंग आहे तो चुकतो, शिवाय बाकीचा प्रॉब्लेम वेगळाच, रोडचा ट्रॅफिकचा इश्यू तर वेगळाच। त्यामुळे सुट्टी पण घ्यायला लागते कधी कधी पाणी नसलं तर। आणि जे पाणी आलं तरी पाण्याची क्वालिटी इतकी खराब आहे की पाण्याला वास आहे, त्यामुळे तब्येतीसुद्धा खराब होतात। म्हणजे दर 15 दिवसाला असं वाटतं की नाही आता काय करावं, डॉक्टरकडे एक तरी फेरी होते। महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा आम्हाला ॲक्वागार्ड चेंज करायला लागतो। बाईच्या मागे राहायला लागतं की आमची कामवाली बाई न आलेली बरी असं वाटायला लागतं कधी कधी, कारण की ती यूज करून टाकते सगळं पाणी। आमची काही नाती जवळची तुटलेली आहेत, कारण पाणी नसल्यामुळे आम्ही त्यांना बोलवत नाही। आणि मग त्यामुळे असं होतं ना की ते आमची जी काय आपुलकी आहे ती संपली आणि पाण्याने आमची नातीही तोडली। कारण घरी यायचं तर पहिला आमचेच वांदे आहेत पाण्याचे, तर आम्ही त्यांना कुठून पाणी देणार। खरं तर ही परिस्थिती फक्त या भाईंदरपाड्यातील नाही आहे, तर घोडबंदर रोडवरील आहे। त्यामुळे घोडबंदर रोडला टँकर रोड जरी नाव दिलं तरी चुकीचं ठरणार नाही, अशीच एकंदर परिस्थिती या भागात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।
रेंदाळ गावामध्ये सुद्धा पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करावं लागलंय. रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसातनं एकदा पाणी पुरवठा होतो. तिथे उभाटाचे रमेश कुर्वी यांनी पाण्याच्या टाकीवरती चढवून शोले स्टाईल आंदोलन केलं. पाणी पुरवठा सुरळीत करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. रेंदाळ गावच्या पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसातनं एकदा पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवरती सोडून असं शोले स्टाईल आंदोलन केलं.